एक दिवस संध्याकाळी आमचे मित्र माकड चट्टू आणि चिमणी इथी एकत्र कोल्ह्याच्या लग्नाला जात होते. मित्रा, आपण तिथे पोचता पोचता कार्यक्रम संपून जाईल का? अगं इथी, तू एवढी उतावेळ का होतेस? असं नाहीये चट्टू. असं लक्षात आलं आहे की जवळच्या गावातून लांडग्याच्या लग्नाकरता खूप सारे फळं आणि कडधान्य मागवण्यात आले आहे. अच्छा, हे तर मला माहीतच नव्हतं. आणि ऐकलंय लांडोरताईचा नाच पण आहे. काय खरंच? असे कार्यक्रम तर किती सुंदर होत असतील. कोल्हे दादाने असं पण सांगितलं की कोकिळताईचा गाण्याचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. हे सगळं ऐकून तर मला राहावलंच नाही जात आहे. चल लवकर जाऊया. दोघं जेव्हा वेगाने पुढे जात होते तेव्हा चिमणी इत्तीला काहीतरी दिसलं. मित्रा मित्रा मित्रा, एकदा तिकडे तर बघ. तो बहुतेक आपला चिकूच आहे ना? हो हो, तोच आहे. त्याने बघितलं तर अडकून जाऊ. चल निघूयात. ती कुठे गेली असेल? एकदा बस माझ्या हातात येऊ दे, मग दाखवतो. अरे बंदर दादा, इकडे येतोस का? तू इकडे येऊ शकतोस का? मला तुला काही विचारायचंय. तुला बोलवणारा मी चिकू. ओह, चिक्कूने पाहिलंच आपल्याला. आता आपण काय करायचं चट्टू? माहित नाही. चल जाऊन बघूया, नाहीतर तो आपल्याला इथून जाऊ नाही देणार. ते येतात. पण ती मुंगी गेली तरी कुठे? का बोलवलंस चिक्कू? ओ, तुम्ही कुठेतरी जाताना दिसताय. कुठे जाताय बरं? आम्ही ते लांडग्याच्या लग्नाला चाललोय. अरे खरं का सांगितलंस? असं नाही चिकू, मी चुकीचं सांगितलं. आम्ही ते डॉक्टर बेडकाच्या लग्नाला जातोय. ओ, बहुतेक चिवताईला माहिती नाहीये मी किती बुद्धिमान आणि शक्तिशाली आहे ते. असं नाहीये चिकू, मी खरंच खरं बोलतेय. तुम्हाला अजून काही बोलायची गरज नाहीये. मी पण येतोय. चला जाऊया. असं कसं? पहिले आपल्या बाबांना विचारून तर ये. ते तर मी नंतर पण करू शकतो. चला जाऊया. आता तर मी जातोय, पण मी परत नक्की येईन. आल्यावर बघतो तुझ्याकडे, मग तुझी खेर नाही. अरे चिक्कू, कोणाशी बोलतोयस तू? ते का लहान मुंगीशी. मुंगी? त्या लहान मुंगीने तुझं काय बिघडवलंय रे? मी इथे उभं राहून फक्त येणाऱ्या जाणाऱ्यांवरती दगड फेकत होतो. तर तेव्हाच त्या मुंगीने मला जोरात चावलं आणि मला खूप राग आला. तर मग आता तू काय करणार आहेस? आता मला तिला शोधून खूप दूरवर फेकायचंय, पण ती मला घाबरून कुठेतरी लपलीये. काही बोलू नकोस. हो, नक्की नक्की. चल आपण जाऊया. या लहान मुंगीने चट्टू माकड आणि इथी चिमणीला चिकू बरोबर जाताना पाहिलं. आता मी ठीक आहे. तुम्हाला माहितीये का, मी खूप शक्तिशाली आहे. हो, आम्हाला माहिती आहे. तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला कोणी सांगितलं? तूच तर आम्हाला सांगितलं ना चिक्कू आत्ताच. पण मला असं वाटतंय की तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये. थांबा, मी आत्ताच दाखवतो. काहीच गरज नाही. तुम्ही असं कसं बोलू शकता? मी जे म्हणतोय त्यावर तुम्हाला विश्वास बसायलाच हवा, नाहीतर मला खूप राग येईल. आता तरी माझी शक्ती बघितलीस का चिवताई? हो, पाहिलं. भयंकर आहे. अजून पण आहेत.
आता नंतर करूया चिक्कू. आपल्याला खूप उशीर झाला आहे चट्टू. आपण तिथे पोहोचेस्तोवर बहुतेक सगळं संपलेलं असेल. पुढल्या रस्त्याचा विचार करून घाबरायला होतं. ते का बरं? यावेळेस चित्ता भाऊ फिरत असतो इथे. त्याला फिरायची काय गरज? तो फक्त एका ठिकाणी बसू शकतो ना. चिक्कू, तू लहान आहेस, तुला याबद्दल माहित नाही. येऊ दे त्याला. मी तर त्याला माझी शक्ती दाखवीन. मी काय फुटबॉल आहे जो कोणी येणारा जाणारा मला लात मारून निघून जाईल? ठीक आहे, आता तलावात पडलोच आहे तर आंघोळच करून घेतो. येऊ दे त्याला. ना मी कोणत्या उंदराला घाबरत ना बिबट्याला. त्यावेळी झाडामागून एक बिबट्या चिकू आणि त्याच्या मित्रांना बघत होता. आज तर मेजवानी दिसतेय. हत्तीचा मुलगा हाच आहे आजचा शिकार. अरे चित्ताला, लवकर या, लवकर या. अरे असा ओरडशील तर जे जागे आहेत फक्त तेच तपळतील. अरे हो, बरोबर आहे. माझी पण झोप उडवली. आता जर मी उठलीच आहे तर मी पण पळून जाते. असं नाही की मी त्याला घाबरते, पण तरी निघतेच. प्लीज मला मारू नको. नाही, मी तर बस तुला खाणार आहे, बाकी काही नाही. मी निर्दोष आहे. हो, मी पण तर आहे जेव्हा मी झोपलेला असतो. प्लीज मला फक्त एकदा जाऊ दे. तुला हवंय तर एक संधी देतो. कसली संधी? बघ बेटा, मी तुला माझ्या नखांनी मारू की दातांनी वार करू, किंवा मग ती काठीच ठीक राहील? ती काठी ठीक राहील. ठीक आहे. तू तुला तुझी भूक मिटवायला माझाच मुलगा मिळाला का? मला माहिती नव्हतं. आता कळलं ना? चिकू, तुला निघायच्या आधी मला सांगायला हवं होतं. जर इथी चिमणी नसती आली आणि मला नसतं सांगितलं तर काय झालं असतं? तू छोटा आहेस चिकू, त्यांच्यासारखा नाहीस. तुला हे कळायला हवं. चल आता मला सांग, तुला कुठे जायचं आहे? तुला मी घेऊन जाणार. मला माफ करा बाबा. ह्यानंतर तुम्हाला न सांगता मी कुठे नाही जाणार. ठीक आहे, चल आता माझ्यासोबत. यानंतर कुठे जायचं असेल तर मला सांगून जायचं. हा, कळलं ना? हे माकड किती मूर्ख आहे. त्याने मला आंबा खाऊच दिला नाही. खरंच हे माकड इतकं खोडकर आहे की त्याने तुला आंबा सुद्धा खाऊ दिला नाही. एक छोटं माकड होतं जे खूप खोडकर होतं. ज्याच्या खोडकर स्वभावामुळे जंगलातले सगळे प्राणी त्रासले होते.
अरे वाचवा माझी शेपटी. आणि एक दिवस काही लाकूड तोडे जंगलात आले आणि जंगलातल्या काही भागातील झाड कापू लागले. बेटा लालू, ते झाड कापणारे इथे पोहोचले आहेत. बघ, तू तिकडे जाऊ नकोस. जर तू तिकडे गेलास तर ते लोक तुला पकडतील. तुम्ही खरंच बोलत आहात, पण तरीही मला तिथे जाऊन बघायचं आहे. कारण आजपर्यंत मी झाड कापताना कधी पाहिलंच नाही. लालू, तिकडे जाऊन त्यांच्यासोबत काही मस्ती करू नकोस. बिना वेळ घालवता लाल माकड तिथे पोहोचलं, पण तेव्हा तिथे एकही लाकूड तोड्या नव्हता. त्या दिवशी सगळं काम पूर्ण झालं होतं आणि ते आराम करत होते. आणि तिथे पोचलेला खोडकर माकड एक एक करून त्यांच्या तिथे पडलेल्या अवजारांशी खेळायला लागला. आणि खेळता खेळता त्याने ठेवलेले लाकूड तोडायला सुरुवात केली. आणि खोड्यांमुळे त्या माकडाला आपली शेपटी गमवावी लागली. काय तुम्ही कधी बिना शेपटीचं माकड पाहिलंय? हो, पाहिलंय पाहिलंय. बिना शेपटीचं माकड बघून जंगलातले सगळे प्राणी त्याची टर उडवू लागले. माकड खूप दुःखी झालं होतं. ते एका मोठ्या झाडावर जाऊन बसून गेलं. तेव्हा झाडाच्या फांदीवर त्याने काही चमकताना पाहिलं. अरे, हे काय? हा, मी माझी शेपूट गमावली म्हणून जंगलाच्या देवानं मला हे दिलंय. याला ठेवून घेतो. तू घाबरू नकोस. मी तुला काहीही करणार नाही. मी तुझी मदत करायला इथे आलोय. माझी मदत? पण ती कशी? मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकतो. माझी कोणती इच्छा पूर्ण करणार? मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो. पण मी तुझ्या फक्त 3 इच्छाच पूर्ण करू शकतो. वा, आता तर मजा येईल. जर माझ्या 3ही इच्छा पूर्ण झाल्या तर मी या जंगलाचा राजा बनून जाईल. खरंच. पहिले माझी कापलेली शेपटीच मागून घेतो. मला माझी कापलेली शेपटी परत पाहिजे. तुम्ही आधी तीच देऊन द्या. ओ, तर असं आहे. हा, ही घे तुझी शेपटी. उचलून घे तिला. हे काय जिनी? मी माझी शेपटी माझ्या शरीराला लावायला सांगितली होती. बस, इतकी सोपी गोष्ट. जर तुला शरीराला पाहिजे तर लावून देतो मी. अरे, हे काय करतोयस तू? कुणाची शेपटी काय पोटावर असते? मग कुठे असते? अरे 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 अरे, शेपटी कुठे असते हे जिनला माहिती नाही का? मला नाही माहित माझ्या मित्रा, कारण माझ्याकडे शेपटीच नाहीये. ही मागे असते, समजलं? अच्छा, असं आहे का? तर मग ही घे. वा वा वा, हे छान झालं. तर आता माझ्या अजून 2 इच्छा कधी पूर्ण करणार? हे काय, तुझ्या 3 इच्छा पूर्ण झाल्या आहेत. हा, ते कसं? मला तर एकच इच्छा मिळाली. खोडकर माकडा, तुला शेपटी आणून दिली ती पहिली इच्छा, पोटावर लावली ती दुसरी इच्छा, आणि तिसरी शेपटी तुझ्या मागे लावली. आता 3 इच्छा संपल्या आहेत. हा, तू मला मूर्ख बनवलंस ना?
हे बघ खोडकर माकडा, मी तुला मूर्ख नाही बनवलं. तुला तुझी शेपटी मिळाली ना, तू स्वतःला नशीबवान समज आणि लक्षात ठेव, आजपासून कुणाला त्रास नाही द्यायचा. समजलं ना खोडकर माकडा? येतो मी. नंतर माकडाने कुणालाही कधी त्रास दिला नाही. खूप वर्षांपूर्वी किंगिनी नावाची एक नदी होती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि त्या नदीच्या आसपास खूप सारी झाडं झुडपंही होती. आणि त्या झाडांमध्ये खूप छान एक अंजिराचं झाड होतं. त्या झाडावर खूप सारे अंजीर लटकलेले होते आणि त्या झाडावर 2 मित्र राहत होते, माकड आणि खार. हे पिकलेलं माझं आहे. हां, हेच आहे, तू घेऊन घे. वा, हे अंजीर किती गोड वस्तू आहे. हे अंजीर किती गोड आहे. मलाही एक मिळालं. मजा आली. खरं सांगायचं तर अंजिराच्या चवीमुळेच मी यांना खूप खाल्लंय. मला पण अंजीर देशील का? खूप भूक लागली आहे मला. हे मगर फळ खातं का? का मगर फळ नाही खाऊ शकत? मित्रा, खूप गोड फळ आहे, अजून मिळतील का? खात राहा, मी देत राहील. आहा, धन्यवाद माझ्या मित्रा, माझं पोट भरलंय, मी निघतो. हा ठीक आहे, तुझं नाव काय आहे? मरकन नाव आहे माझं. तुझं नाव काय आहे? वालन माकड आणि ही कन्नन खार. बरं मित्रांनो, पुन्हा भेटूया. बरं. मगर? ओ, काय तू त्याला ओळखतोस? काय तो मैत्री करता योग्य आहे? असं कोण म्हणालं? बिचारा मगर. बिचारा? ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? आपल्या दोघांना याच्यापासून दूर राहायला पाहिजे. तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे वा, या तलावाच्या जवळ डोंगराच्या उतारावर मस्त पिकलेली केळी आहेत. तू पाहिलीस का? पण कुठे? त्या डोंगराच्या उतारावर. चल तिकडे जाऊ. ओ नाही, मी नाही येणार. तू जा आणि खा. मी तुला घ्यायला आली आहे आणि तू आहेस की? नाही, तू जा. मी माझ्या मित्राची वाट बघतोय. तो कदाचित ती मगर असेल. हां, तर काय झालं? जेव्हा तुला नवीन मित्र मिळाला तेव्हा तू या जुन्या मित्राला सोडून दिलंस. खरंय ना? नाही, अशी गोष्ट नाहीये. ठीक आहे, मी जातेय. किंगिनी नदीच्या दुसऱ्या भागात एक मगर राहत होती. त्याचं नाव मूर्खन होतं. त्याने अंजीर चाखून ठेवलं होतं. त्याला अंजीर खूप आवडायचं. तो अंजीर खायला रोज पोहून येत होता. हा मगर कुठे राहिला? मी कधीपर्यंत त्याची वाट बघू? वाट पाहून कंटाळलास का?
मग काय, हे अंजीर जमा करून मी कधीची तुझी वाट बघतोय. माफ कर मित्रा, मी रस्त्यात फसलो होतो. मित्रा, काय चव आहे. खा खा, अजून देतो. काय चव आहे. मित्रा, आज मला अंजिराचा एक अजून गुच्छा हवाय. देशील का? असं का? घरी ठेवून खायला हवंय का? नाही माझ्या मित्रा, माझ्या बायकोसाठी, मिलीसाठी. अच्छा अच्छा, असं होय. मग एक कशाला, 2 गुच्छे देतो. आत्ता घेऊन जा. खूप खूप धन्यवाद माझ्या मित्रा. वालन माकडाने अंजिराचे 2 गुच्छे तोडून मगरीला दिले. मुर्गन अंजीर फळाला घेऊन पोहत पोहत आपल्या घरी निघून गेला. मिली, हे बघ, तुझ्यासाठी मी काय घेऊन आलोय. अंजिराचा गुच्छा. खायचा प्रयत्न कर. ही फळं तर खूप चविष्ट आहेत, हो ना? मला माझ्या एका मित्राने दिलंय. वालन वालन माकड, जो नेहमी अंजीर खातो. हा, जर ही फळं इतकी चविष्ट आहे तर जो बंदर ही रोज खातो त्याचं काळीज किती चविष्ट असेल. ते तर इतकं चविष्ट असेल जसं की मध. मिली, तो माझा मित्र आहे, म्हणून त्याने मला खायला अंजीर दिलं. ते सगळं तर ठीक आहे, पण मला त्या बंदराचं काळीज पाहिजे. अरे, हे मी कसं करू शकतो मिली? अच्छा, तर आपल्या बायकोला असं उत्तर द्याल, जा, मी तुमच्याशी बोलतच नाही. मुर्कन मिलीची गोष्ट ऐकून दुःखी होऊन झाडाकडे निघाला. माकडाला परत आणायला मला काहीतरी डाव खेळावा लागेल. मित्रा, वालन. हा, मुर्कन, अरे काय झालं? अंजीर कमी पडलेत का? अशी गोष्ट नाहीये. चल जाऊया. जायचंय, पण कुठे? माझ्या घरी. अच्छा, घरी? अजून कुठे? माझ्या घरी. माझी बायको मिली मला सुखाने राहू देत नाहीये. ज्याने इतकं छान अंजीर दिलं त्या मित्राला आपल्या घरी घेऊन या असं म्हणते. बरं, मग तुझ्यासाठी खूप छान स्वयंपाक केलाय. खाण्यात गोड आहे का? सगळंच मिळेल. तू एकदा माझ्या घरी तर चल. अच्छा. अरे पण जायचं कसं? आणि मी कसा येईल? मला तर पोहता पण येत नाही. अरे, तू माझ्या पाठीवर बसून जाशील, मी तुला आरामात घरी घेऊन जाईल. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. पाण्यावर एक सवारी आणि छान जेवणासोबत मिठाई पण. ये ये. नंतर मुर्कनने वालन माकडाला आपल्या पाठीवर बसवलं आणि आनंदाने घराकडे निघाला. जेव्हा मुर्कन नदीच्या मध्यात पोहोचला तेव्हा त्याने वालनला आपल्या मनातली गोष्ट सांगितली. ऐक वालन, तुला आज जेवायला नाही मिळणार आहे. आज तूच आमचं जेवण आहे. अरे, ही काय गोष्ट आहे मगरा? तुला जेवायला घेऊन जात नाहीये मी.
तर मग माझी बायको मेलीला तुझं हृदय हवंय म्हणून घेऊन जातोय मी तुला. ती एक मगर आहे जी संधी मिळताच प्राण्यांना खाऊन टाकते. कळलं तुला? तो आपल्याला पण खाऊन टाकेल. अरे नाही, तू आधी तर हे सांगितलंच नाहीस. अच्छा ऐक, मी इतके सारे अंजीर तोडले ते तुझी बायको मिलीला भेट देण्यासाठी. वालनला शंका आली की काहीतरी घोळ आहे आणि त्यांनी मगरीला म्हटलं, मी माझं हृदय मगरीच्या बायकोला द्यायला तयार आहे, पण काय, माझं हृदय कोणी घेऊ नये म्हणून मी ते अंजिराच्या झाडाच्या वर ठेवलंय आणि तेही एका भांड्यात. जर तू मला पहिलेच सांगितलं असतं तर मी घेऊन आलो असतो. मग आता काय करायचं आपण? काय करायचं? चल परत जाऊन त्याला घेऊन येऊ. अरे ए मगरा, तू माझा मित्र नाहीयेस, तू माझा वैरी आहेस, समजलास? ए माकडा, तू लवकर आपलं हृदय घेऊन ये. तो मूर्ख आहेस. शेवटी विना हृदय कोणी कसं जिवंत राहू शकतं? हृदय कोणी काढून ठेवू शकतं का? मूर्ख मगर. अरे मित्रा, तुला कळत नाहीये का? आता काही बोलायची गरज नाही. यानंतर इथे कधीही येऊ नकोस. आज नंतर तुला मी कधीही अंजीर देणार नाही. तू दगाबाज आहेस, कळलं? चल निघ. त्यानंतर तो दगाबाज मगर किंगरी नदीतून परतून गेला आणि परत कधीच आला नाही. आणि इकडे वालन आणि खार अंजिराच्या झाडावर आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले.